शेतकरी शेतमजुरांना तेलंगणाप्रमाणे सवलती मिळाव्याकरिता निवेदन सादर. प्रतिनिधी अब्दुल अजीज कारंजलाड. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा, कर्ज सुविधा असो की सबसिडी सुविधा असो, खालीलप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सुविधा तेलंगणा सरकारमध्ये प्रविष्ट केल्या असून त्या सुविधा तेलंगणा शेतकऱ्यांना लाभतात आणि ते लाभदायक ठरतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या योजना लागू कराव्या अशी कारंजलाड तहसीलदार यांच्या हस्ते मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. योजना खालीलप्रमाणे: तेलंगणातील रामदू भरोसा योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रति एकर 12,000 रुपये प्रमाणे अनुदान मिळावे. सर्व प्रकारचे सिंचन साहित्य खरेदी करण्याकरिता ST 100%, SC 90% व OBC प्रवर्गातील 80% सबसिडीवर योजना लागू करावी. तेलंगणातील इंदिरामा आत्मीय भरोसा योजनेप्रमाणे शेतमजूर जालना वार्षिक 12,000 रुपये अनुदान मिळावे. तेलंगणातील रामदू भरोसा योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना भाजीपाला शेतीसाठी प्रति एकर 9,600 अनुदान मिळावे. तेलंगणाप्रमाणे शेतकरी शेतमजुरांना घरगुती वीज 200 युनिटपर्यंत मोफत मिळावी. शेतकरी शेतमजुरांना 5,000 रुपये पेन्शन मिळावी. शेतकरी शेतमजूर, वाहन चालक, ऑटो रिक्षावाले इत्यादी कामगारांना अपघाती मृत्यू झाल्या त्यांना तेलंगणा राज्याप्रमाणेच 5 लाख रुपये अपघात विमा मिळावा. कृषी पंपाकरिता पूर्ण वेळ पूर्ण दाबाची 24 तास मोफत वीज करण्यात यावी. म्हैस पालन, शेळी पालन, डुक्कर पालन, कोंबडी पालन, बदक पालन व्यवसाय करता शेतकऱ्यांना 50% सबसिडी द्यावी. कर्ज पुरवठा करावा. शेतकरी शेतमजुरांना घरगुती वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या तेलंगणा सरकारने तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांकरिता शेतकरी विकास व्हावा त्यानिमित्त राबवलेल्या ह्या योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये विविध शेतकऱ्यांकरिता आणि शेतमजुराकरिता राबवाव्या, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होईल आणि महाराष्ट्रातील विकास झाल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती जगभरात प्रसिद्ध होईल. त्याकरिता सरकारने यावर घर करून आमच्या निवेदनाची दखल घ्यावी असे निवेदन सादर करते. माननीय राजूभाऊ आवताडे, भारत भगत, रमेश नाकले, ओमप्रकाश तापडिया, रामराव आवताडे, विठ्ठलराव लाड, मतदान भाईका मनवाले, प्रदीप भाऊ वानखडे, पत्रकार विनोद भाऊ गणवीर, पत्रकार गजानन ढेंगळे, किशोर इंगोले आदींसह इतर शेतकरी उपस्थित होते. माननीय श्री राजूभाऊ आवताडे यांनी आमच्या माध्यमातून सांगितले. तर बघूया. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. राजू आवताडे, शेतकरी विकास समितीचा अध्यक्ष. आमची शेतकरीच्या वतीनं अशी मागणी आहे की तेलंगणा राज्यामध्ये शेतकऱ्यांना रायतू भरोसा योजनेअंतर्गत प्रति एकर 12,000 रुपये प्रमाणे अनुदान मिळते. तसेच शेतमजुराला प्रतिवर्ष 12,000 रुपये अनुदान मिळते. त्याचप्रमाणे सिंचन ठिबक असो, स्प्रिंकलर असो, इतर पाईपलाईन याकरिता शेतकऱ्यांना STसाठी 100% अनुदान, SCसाठी 90%, तर OBCसाठी 80% अनुदानावर सिंचनाचे साहित्य खरेदी केले जाते. तसेच शेतमजूर, टॅक्सी चालक, इतर कामगारांचा जे गीत कामगार आहेत अशांचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्यांना 5 लाख रुपये अपघाती विमा देण्यात येतो. तसेच शेतकऱ्यांना शेतीचे संरक्षण करण्याकरता सामूहिक कुंपणसुद्धा देण्यात येतात. आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की तेलंगणा राज्याप्रमाणे येथील शेतकरी शेतमजुरांना सवलती लागू कराव्यात. अन्यथा 30 मार्चपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 31 मार्चपासून आम्ही विविध प्रकारचे आंदोलने आयोजित करणार आहे.